श्री शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवांचे. सूत म्हणे शौनिकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीवभाऊ. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझे एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असे द्वादश मनकटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्षागळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सका मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार मात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते से लाधिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपसतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडेता. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळा दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवड सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिव नामावळी सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाची विभूती. पुसोनी रुद्राक्ष काढती मागवती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागवती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडित्या आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवेवेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले. जेवे मनुष्य वागती अपार तैसेच पुरी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाईले सत्र करुणिया. जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तिने प्रातील मग वांचिले रावणाधिक. विरंची स दटवुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन राविनमी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील मात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास मात्र. गजबाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी. जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित वा याने अपार भाग्य अपार नाही तिच्या.
रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरोजित गोमहिषी खिल्लारे बहुत बाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायने कथा किन्नर ततस्थ होती कोकड्या तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकन रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभागे ती घरा वेशा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासई वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशिवदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंग करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते एक ती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले ऐशा गेली तन्मय होऊन देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवयची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे ते जवळले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवावणी सौदागर म्हणे महानंदी लागुनी लिंग ठेवी जतने म्हणे या लिंगापाशी माझा म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करणे महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविली नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचती मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य आहे पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आगे करून नृत्य शाळेस लागला अग्न जनधाव लागले चहूकडून ऐकाची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलाव करी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कट मरकट दिसले सोडून गेले पळवून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यालंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता मानंदा बोलाविले सर्व ब्रह्मावृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खट्टवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेचे झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहवलं मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दया माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी
शुद्धा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोडोदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपार सुरभीचे बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवला गारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे वसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे. हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारणा भाळी भूती चरटून त्याच पुरपुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे. चुकेन मी धन्य सुपत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलता पुढती. हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे भाऊ. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राच्या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी. ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखारणवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंग असे ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलाव्या न करा न मान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्या पावेल. या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. अमात्य त्या स्थानी दुःखाग्नीत गेल्या. हाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार भक्षस्थळ पितृपवर. मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठाव सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जय पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले मत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करून या. सत्वांशी निर्मला पीत वसन. रजांशी सृष्टीकर्ता धृण. तमांशी रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता. विधी समणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चौवेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्यज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन. त्याहून आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूपण श्रीशंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय कती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र. मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आल्या अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जय जय शिवार्चन याहून थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वडला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडणी यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुकर्तवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावणी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती जे त्याला गुण आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसे नावधारी आयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवाणून रुद्रे उदक अभिमंत्रुण. अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण. क्षोणी पळा करी सप्तदिन. राय धरले दृढचरण सद्गद होनी बोलत. सकल ऋषीरत्न मंडित पदक. स्वामी तू याच मुख्य नायक. काळ मृत्यू भय लोक गुरु रक्षी त्यापासून. तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि कसांगसी ते बोलावण. आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावण. ज्यांसी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन जास वमनाहुनी निचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती. मित्रर्थ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्ष्मयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिलात भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7व्या दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समयता धरणीस बाळामूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यास पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत.
एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विकराल दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिके तो मज घेऊनी जात सता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भावांडी दुजी नसे ते जे जैसे गभस्ती दिगंतत्तम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडणी बंधन त्या काळा पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीच्या एकाता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांचे दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनामक गरजत तैवे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजा अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनयापार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रसाने शोभिवंत अलंकार दिव वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुने की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुदितापडे क्षीराब्धी ये धावणी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कया दुर्दे रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवने जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमला भवांड मोडणी पुन्हा सृष्टी करणारा मागोतिनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताणील शक्राधिका ते नारद देखोनी ते चक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्ह्य पत्या हवणी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी धरती चरण ब्रह्मानंदी उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजिरा नारदमुनी राव बठाके करजोडी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन ती मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ तेव्या शिवीविरुद्ध भद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणि तो होतास भद्रसेनंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठावक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महात्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीभाऊ मग उभा ठाकून कृत्तांत कर जोडीनी स्तवन करीत जे अपरणाधव हिमनगजामात अपराध न कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोणी आणि कसं रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होईत पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच दे तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थतरती भोवत असो यावरे ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहितात जाता झाला हे भद्रसेनाख्यान जय पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदो नेती शिवपदा दशशतक पिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळवाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्येन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्रतोषला विमाने बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वासभूत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेला फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दावणना बाधीच सर्वत आहे जे येथे जो मानिला विश्वास तो हिला अल्पयुषी तामस हे निंदितो चांडळा निशेष
त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवून बांस झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास नाणावे, आपण त्याच्या सदनास न जावे. ते त्याच्यावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसित त्याच्या पंक्तीस, त्यांसी मृत्यू आला. या गोष्टीचं संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी तरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य. याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड. एकादशाध्याय गौडः. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.